हे गाईज वेलकम बॅक टू मिनी ब्लॉग पार्ट 9. आणि हा मिनी ब्लॉग खूप दिवस झाले माझ्या मोबाईलमध्ये होता शूट करून आणि मी अपलोड करते करते राहून गेला. नागपूरलासुद्धा आली तर आम्ही गावाकडे होतो आणि मला नागपूरला यायचं होतं. तर मुगाचे काही पापड बनवायचे होते तर आईनी मला बनवून दिले होते. तर दुपारची वेळ होती, आमचे सगळे कामं झाले होते. तर म्हटलं चला थोडे आपण पण हेल्प करावं म्हणून असे मुगाचे पापड बनवायला घेतले होते. आणि आई पहिल्यापासून मुगाचे पापड हे घरीच बनवते, विकत आणत नाही. आणि मला पण आधीपासून सवय होती की आईसोबत पापड बनवायची. तर आमच्या इथे आई उंड्याच्या असतात छोट्या छोट्या पापडीच्या, तर त्या अशा बनवतात पापडाच्या. आणि हे बघा पूर्ण कंप्लीट पापड बनवून झाले एका पॅकेटचे. आणि एका पॅकेटमध्ये जवळपास 100च्या वर पापड बनले होते. आणि मग खूप थकलेली होती आणि मग मला आईने पण हेल्प केली. तर असं करून पापड बनवून झाले. आणि त्याच दिवशी आमच्या गाईची डिलिव्हरी झाली. तसंप्रमाणे आमच्या इथे गाईला गोरं झालं. आणि गोरं म्हणजेच बैल असतो हे मला पण माहिती नव्हतं, मला पण आज माहिती पडलं. तुमच्या इथे काय म्हणतात नक्की सांगा. चला भेटूया, बाय.